महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। अंकलखोप परिसराला अवकाळीचा तडाखा। माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी केली नुकसानीची पाहणी। पलूस तालुक्यातील अंकलखोप परिसराला गारपीट, वादळी वारे आणि मुसळधार अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे। विशेषतः केळी, द्राक्ष बागा आणि पानमळ्यांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे। अंकलखोप परिसरात पावसाचा जोर इतका तीव्र होता की अनेक ठिकाणी केळीच्या बागा मुळासकट उन्मळून पडल्या आहेत। हातातोंडाशी आलेली पिके नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरं जावं लागलं आहे। या घटनेची माहिती मिळताच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाला भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला। यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, या भीषण संकटात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकर किमान 2 लाख रुपयांची मदत मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे। तसेच लवकरच सांगलीचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मदतीचे निवेदन देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। दरम्यान सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शेतीचे गणित कोलमडत असून शासनाने ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे। तातडीने आर्थिक मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांचे संकट आणखीन गडद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अंकलखोप परिसरामध्ये केळी, पानमळा, द्राक्षबाग ह्या सगळ्या पिकाचं प्रचंड प्रमाणावरती नुकसान गारपिटीमुळे झालेलं आहे आणि फार मोठं नुकसान आहे। किमान 2 लाख रुपये एकरी शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली तरच हे सगळं कव्हर होऊ शकतं आणि त्या शेतकरी या संकटातनं बाहेर पडणार नाही। आणि याच्या संदर्भात उद्या पालकमंत्र्यांच्याकडं आम्ही मिरजेला भेटणार आहे। उद्या पालकमंत्री या जिल्ह्यात आहेत, त्यामुळे उद्या सगळी माहिती त्यांना देणार आहे। मुख्यमंत्र्यांना पण निवेदन मंगळवारी देणार आहे आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करणार आहे। उद्या चंद्रकांत दादांना फोन करून आम्ही वेळ मागितलेली आहे, त्यामुळे उद्या दादांच्या बरोबर सविस्तर चर्चा होईल आणि कलेक्टरला सूचना ऑलरेडी चंद्रकांत दादांनी दिलेली आहेत, पंचनामा वगैरे करून घ्या म्हणून। परंतु नुकसान भरपाई किती द्यायची ह्याच्यावर अजून एकमत झालेलं नाही, तर त्या संदर्भात आम्ही उद्या चंद्रकांत दादांच्याकडे सविस्तर बोलणार आहे। उद्या चंद्रकांत दादांच्या बरोबर 11 साडे 11 वाजता बैठक आहे। त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करून मग आपल्याला सांगतो काय तातडीची मदत होऊ शकते वगैरे।